नमस्कार मित्रांनो. आज आमच्याकडे तुळशी पूजा आहे. त्याची तयारी चालू आहे. साफसफाई. आमच्याकडच्या पद्धतीने तुळशीची पूजा कशी करतात ते दाखवत आहे मी. वृंदावन आहे, घरात आणलेलं आहे. साफ करायचं. साफ केलेलेच आहे, तरी पण एकदा हात फिरवायचा म्हणून फिरवत आहे. तर मी इथं स्टीलचा डबा ठेवला. डब्याच्या खाली आहे ना, तोरण लावलेलं आहे आंब्याच्या पानाचं, आणि त्याच्यावर एक रुमाल ठेवला आणि वृंदावन ठेवलं मी तिथे. बघा, अशा प्रकारे आम्ही सजावट करत आहे देवीला. आमच्याकडे आहे तर ज्वारीचे जे धांडे असतात बघा, ते लावतात 5. आणि अशा प्रकारे फुलं पण असते, माळ. याला आमच्याकडे तोटल्या म्हणतात. खाली पाट ठेवला. देवाला ठेवायचा आहे आपल्याला. श्रीकृष्णाला आरती, फोटो, राधाकृष्णाचा फोटो ठेवला. फोटोला हार, आणि आतमध्ये आता नारळ ठेवत आहे. मुखवटा लावायचा आहे ना आपल्याला देवीचा. तर अशा पद्धतीने आम्ही करून घेतलं. माझे मिस्टर पण होते मला सपोर्ट करायला. बघू शकता, अशा प्रकारे आम्ही यंदा पूजा केलेली आहे यावर्षी. किती सुंदर दिसत आहे तुळशी मैया. तुलसी श्री सखी शुभे पापहरिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नारायणी मनप्रिये. जय तुलसी माता. बघू शकता, पूर्ण तयारी झालेली आहे. आता पूजा करायची आहे मला. दिवा आहे तो प्रज्वलित केला हळदी कुंकू लावून. अगोदरच मी पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. कालपासूनच माझी तयारी चालू होती. उदबत्ती लावायची, दिवे, उदबत्ती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही तुळशी पूजन केलेलं आहे. सुंदर दिसत आहे देवी. छान अगरबत्ती फिरवून घ्यायची. तर बघू शकता, श्रीकृष्णाची मूर्ती घेतली मी. आता आपल्याला पंचामृताने पृथ्वी पूजा, त्याच्यानंतर अभिषेक करायचा. पृथ्वी पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू, गंध, अक्षदा, पांढरं फूल, कलश ठेवायचा. कलशाला पण छान गंध, अक्षदा लावून घ्यायचं. तुम्ही कशा पद्धतीने करता हा सोहळा नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कलशाला पण छान सजवायचं, जेणेकरून विष्णुदेवाला छान म्हटलं पाहिजे. मी तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्याकडच्या पद्धतीनेच केलेलं आहे पूजन. फूल टाकायचं आणि हात ठेवायचा. आता श्रीकृष्णाची पूजा करायची. आता आपल्याला पंचामृत आहे. दूध, दही, साखर, मध आणि तूप. ही माझी आरती आहे. आवळा तर खूप यावर्षी म्हणजे तुळशी पूजनाला आवळा तर पाहिजेच पाहिजे. विष्णुदेवाला आवळा खूप, विष्णुदेवच असतो आवळाच्या झाडामध्ये. म्हणूनच आहे ना, तुळशीला आवळा आहे तर आपण अर्पण करत असतो. विष्णुपद. जय श्री कृष्ण, 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 जय श्री कृष्ण.
मी तामण ठेवलेलं आहे. तामणामध्ये अक्षत टाकलेली आहे. हळदी कुंकू टाकलेलं आहे आणि श्रीकृष्णाला पण आपण छान गंध अक्षदा मी इथेच हातावरच लावलेला आहे. आमच्याकडे आवळ्याचं झाड पण आहे. रोज माझी पूजा अर्चना चालूच असते. बघू शकता. अशा प्रकारे श्रीकृष्णाचा अभिषेक आणि पूजा झालेला आहे. मंजिरी ठेवली, श्रीकृष्ण पण ठेवला. आणि देवाला वस्त्र, तुळस पण वाहून घ्यायची, लाल फूल. अशा पद्धतीने साध्या आणि सोप्याच पद्धतीने दाखवत आहे मी. इथे आहे गौर गणपती. हळदीची गौर केलेली आहे आणि गणपती म्हटलं तर सुपारी ठेवलेली आहे. गौरी गणपतीची पण पूजा झालेली आहे. आता तुळशीची पूजा, फुलाने पाणी शिंपडायचं, नंतर आपल्याला पूजन करायचं. लाल फुले देवीला बांगडी अर्पण केली. अशा पद्धतीने माझी सासूबाई ज्या पद्धतीने करत होत्या त्याच पद्धतीने मी पण करते दरवर्षी. खूपच छान असते. आजचा दिवस तर खूप छान असते. उल्हासामध्ये आपण सर्व गोष्टी करून घेतो. बघू शकता श्रीकृष्ण. हे आम्ही तामणामध्ये आहे ना तांदूळ ठेवून 5 आवळ्यावर आहे ना दिवे लावत असतो. दीपदान म्हणतात त्याला. देवीला दीपदान देत असते. बघू शकता. ओम लक्ष्मीची विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. नंतर अक्षता वाहून घेतल्या. आता आरती करायची. त्रिपुरी वात आहे 365 पदराची. ही पण लावत असते. या दिवशी खूप महत्त्व असते त्रिपुरी वातीचं. आणि मी बाजूलाच एक ब्लाउज पीस, टावल आणि ओटीचं सामान ठेवलेलं आहे देवीला. अशा प्रकारे आम्ही पूजन केलेलं आहे. बघा आता नैवेद्याला आमच्याकडे नैवेद्य असतो. पुरणाची पोळी, पुरणाची पोळी चालू आहे. पुरणाची पोळी, वरण भात, भाजी. अशा पद्धतीने पुरणाची पोळी म्हणजे सर्वच प्रकारचं काही असते या दिवशी. तुलसी विवाह म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचा संगम असते. नैवेद्य काढत आहे. तूप टाकायचं पोळीवर. तुळशीपत्र बघा चौकोन काढायचा हाताने आणि 3 वेळेस पाणी दाखवायचं. दक्षिणा ठेवला देवीला. आरती, पूजा झाल्यानंतर म्हणजे नैवेद्य झाल्यानंतर आणि घंटा. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.
जय श्रीकृष्ण. काही चुकले असेल तर माफी असावी. मला